असेल. काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. 11,000 तक्रारी निवडणूक आयोगाकडे मोदींच्या भाषणाविषयी झालेल्या आहेत. आपण याकडे कसं पाहता आणि जो खोटा प्रचार मोदींकडनं भाजपकडनं काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर होतोय, काँग्रेस कमी पडते का त्याचा प्रचार करायला? एक असं आहे की मोदी ही देशाचे प्रधानमंत्री, लोकांची अपेक्षा असते की प्रधानमंत्री हा दुसऱ्या जातीचा दरभाषा भाषेचा असू शकत नाही, संपूर्ण भारतीयाचा असतो. आणि अलीकडे त्यांनी जे काही भाषण केलं आणि समाजाच्या अल्पसंख्याकांच्या बाबतीत एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मला त्यांचं ते भाषण वाचल्यानंतर धक्का बसला की प्रधानमंत्री असं कसं बोलू शकतो. प्रधानमंत्री हा देशाचा आहे का एका विशिष्ट वर्गाचा आहे. आणि एकंदरीत त्यांचा या समाजाचा दृष्टिकोन हा चिंताजनक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांच्या समोर हा जो त्यांचा अन्याय आहे हा देशाच्या ऐक्याला धक्का देणारा आहे, त्याला विरोध केला पाहिजे आणि त्या संबंधीची जागृती समाजात केली पाहिजे ही आमची भूमिका राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा परिणाम होतोय गुंतवणूक किंवा उद्योजक किंवा देशाची प्रतिमा होतोच आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आता ते जे काही सेन्सर त्यांनी केलं म्हणजे अमेरिकेपासून अनेक देशांनी त्या संबंधीची वेगळी आणि तीव्र उत्तर मांडली. म्हणजे आपल्या अंतर्गत शासनाला सुद्धा जगाला हस्तक्षेप करण्याच्या संबंधीची संधी प्रधानमंत्र्यांच्या एका भाषणाने झाली. एक कांग्रेस के रिगार्डिंग सवाल है कि इलेक्टोरल बॉन्ड का मुद्दा इलेक्शन में काफी हर जगह दिख रहा है कि इलेक्टोरल बॉन्ड इट कुड बी लार्जेस्ट करप्शन इन इंडिया अभी तक का कह सकते हैं. ऐसे सब चर्चा चालू है. जब राहुल गांधी सोलापुर में आते हैं तो बोल रहे हैं कि जब जैसे सड़क पे गुंडे फिरौती मांगते हैं एक दूसरे से, उसी तरह का इस सरकार का क्या स्कैम दिख रहा है. तो आप इसको किस तरह से देखते हैं, आपकी राय क्या है? साधी गोष्ट आहे की याच्यामध्ये ज्या बॉन्डच्या संबंधी एक सगळ्यांचा समज आहे की या देशाची सगळ्यात मोठा भ्रष्टाचार याच्या संबंधीचं उदाहरण द्यायचं असेल त्यावर इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संबंधीचं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये राहुल गांधी काय बोलले किंवा आणखीन कुणी काय बोललं ह्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही. पण या प्रश्नाचं गांभीर्य हे सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. राज्यपालाची निवडी मुख्यमंत्र्यांची सजेशनने व्हावी अशी तुम्ही पद्धत आणणार आहे. हे माजी राज्यपाल जे होते कोश्यारीच्या कारभारच्या पार्श्वभूमीवर असं आणणार आहे की कारण काय आहे? कारण असं आहे की अनेक राज्यामध्ये शेवटी राज्याचा कारभार राज्याच्या जनतेने निर्वाचित केलेल्या लोकांच्या विचारानं चालतो. प्रशासन त्या प्रशासनाच्या संदर्भात त्यांनी जे काही कमिशन केल्या त्यावर आधारित असण्याची आवश्यकता लोकांच्या दृष्टीने आहे. आज काही ठिकाणी असं येत आहे की गव्हर्नर याचा अर्थ निर्वाचित राज्य सरकारच्या धोरणाच्या अपेक्षा वेगळा असतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं दोघांचं तांत्रिक होतं. प्रशासन यंत्रणेला एक चिंता निर्माण होण्याची स्थिती होते आणि एकंदर गतीनं प्रश्न सोडवण्याच्या संबंधीचं इलेक्ट्रिक लॉजिक